हार्दिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनसाठी जाऊया जिथे आपल्यासोबत बादल चौधरी सर जोडले जातात. इट्स ओ टू यू. धन्यवाद. धन्यवाद गोपी सर. आदरणीय दीपकजी मोरे सर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करावा. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आहे यॉर्कर स्पोर्ट्सकडून एक सुंदर ब्रँडेड ट्रॉफी कॅप आणि SSS श्री साई स्पोर्ट रत्नागिरी यांच्याकडून एक सुंदर आकर्षक टी शर्ट आणि सन्मानचिन्ह देऊन दीपक साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्रथमेश सोनार यांना बहुमानित करण्यात येत आहे. यॉर्कर कॅप SSS टी शर्ट एक सुंदर आकर्षक मोमेंटो दीपकजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथमेश सोनार सन्मानित होत आहेत. विलबेड प्रथमेश, कसा होता प्रेशर? मंगेश स्वस्तात बाद झाल्यानंतर नेमकं तुमच्या मनात काय चालू होतं आणि त्या प्रेशरमधून तुम्ही बाहेर येण्यासाठी काय केलं? मंगेश दादा होता तोपर्यंत मला काही टेन्शन नव्हतं, पण त्याची विकेट गेल्यावर माझ्यावर जबाबदारी होती आणि माझा टीमचा पण माझ्यावर विश्वास होता. तसंच जास्त विश्वास होता तो माझ्या कप्तानचा, त्यामुळे खेळी झाली. मंगेश दादा असेपर्यंत तुमच्यावर प्रेशर नव्हता, पण तुम्ही असेपर्यंत प्रतिस्पर्धी संघावर प्रेशर होता, टेन्शन होतं आणि ते टेन्शन तुम्ही उत्तरोत्तर जास्तीत जास्त वाढवत गेलात. प्रथम गोलंदाजी करताना सुद्धा एक महत्त्वाची विकेट, फलंदाजी करताना सुद्धा नाबाद 29 धावा. काय वाटतंय मैदानावर फलंदाजी करणं तुम्हाला जास्त आवडतं की गोलंदाजी करणं? फलंदाजी करणं तसं खूप कठीण आहे या पावसामध्ये. गोलंदाजी करणं खूप सोपं आहे, पण झाली फलंदाजी. आणि प्रथमेश, तुमच्याकडून ऐकायला आवडेल आमच्या या सुंदर आयोजनाबद्दल. दीपकदादा पवार तसेच गिरीश दादा आणि सोनमताई यांचं खूपच छान आणि आमच्यासारख्या ग्रामीण खेळाडूंना मोठमोठ्या फलंदाजांसोबत आम्हाला खेळायला मिळतं, हीच त्यांच्यासाठी थँक्यू आहे. प्रथमेश, तुमच्यासारख्या ग्रामीण खेळाडूंसाठीच नव्हे तर माझ्यासारख्या ग्रामीण समालोचकांसाठी सुद्धा ही दीपकदादांनी दिलेली सुवर्ण भेट आहे. प्रथमेश, वेलफेड, आपल्या पुढील सामन्यांसाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय आणि जाऊया मायक्रोफोन कमेंट्री बॉक्सच्या दिशेने ऐकूया आवाज पुन्हा एकदा गोपी जाधव सर. येस, थँक्यू. मॅचला सुरुवात बॅक टू क्रिकेट. पहिला बॉल प्रशांत घरजसाडीने पहिलाच बॉल पॉईंटच्या डोक्यावरून उडवलाय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा पूर्ण होतील. साऊंड दादा थोडासा आवाज द्या. हॅलो चेक. येस, थोडासा आवाज. पहिल्या बॉलवर 2 धावा इथे मिळत आहे. साईबाबा 11 कचरे विरुद्ध GMCC रत्नागिरी असा हा सामना इथे रंगला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. रोहित भालेराव पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये. भन्नाट ब्रेक आउटसाठी लेग स्टंप टप्प्यानंतर बॉल बाहेर चालला. अंपायर सिग्नल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दाखवला गेला. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या 4 आणि नुकतंच शुभागमन झालं आदरणीय दीपक मोरे सरांचं. बिगिट करण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल होता, समजलेला नाही आहे. टप्पापर्यंत बॉल थोडासा खाली राहतो. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक विकी जाधवला आपण पाहतोय, त्याने कलेक्ट केला बॉल आणि हा बॉल डॉट बॉल येतोय. अभी देखील लेन बॉल लोड झालेला नाहीये. एकच धाव इथे मेल घोषांकी क्षेत्राच्या दिशेने बॉल चाललाय आणि मोठी लढत आहे. साईबाबा 11 कचरे विरुद्ध GMCC रत्नागिरी. दोन्ही संघांनी याआधी एक सामना जिंकला आणि या सामन्यामध्ये भरपूर अपेक्षा असतील मायबाप क्रीडा रसिकांना दोन्ही संघांकडून. दोन्ही संघांचे पाठीराखी मोठ्या संख्येने ती दाखल झालेली आहेत. प्रशांत घरत मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलाय आणि दुपारी त्याच्यासोबत संवाद साधत असताना त्यांनी सांगितलं की रत्नागिरी, प्रामुख्याने कोकणात आल्यानंतर रत्नागिरीचं क्रिकेट हे माझ्यासाठी नेहमीच चांगलं राहिलंय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं एक पर्व त्यांनी गाजवलं. YCC पावस या संघाकडून खेळत असताना विजेता संघ ठरला होता आणि तेव्हा खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती. आज तशाच बॅटिंगची अपेक्षा असेल. मागच्या मॅचमध्ये तो 16 बॉलमध्ये 31 धावा काढून नाबाद राहिला होता. इथे आणखी एक डॉट बॉल येतोय आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर बनेल, कारण पहिल्या डावात धावा गरजेचे आहेत. 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय आणि उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा. यावेळी फटका फसलाय पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक, परंतु बॉल घोषांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. एक धाव इथे देखील प्राप्त होईल. सिंगल बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर 6 बिनबाद 6
सुमित हळदणकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रशांत आणि सुमित ही जोडी साईबाबा 11 कचरेसाठी ओपनिंग पेअर. प्रारंभिक फलंदाज म्हणून मैदानात दाखल झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये रोहित भालेरावने शांत ठेवलंय. प्रशांत घरत जो अर्नाळाचा खेळाडू आहे जास्त वेळ शांत राहू शकत नाहीये, परंतु सध्या 5 बॉलवर तो शांत आहे आणि तर शेवटचा बॉल या षटकातला इथे खेळण्यासाठी सज्ज होईल. बॉलची सध्या चाचपणी केली जाते. पावसाच्या सरी पुन्हा एकदा दाखल झाल्यात आणि नेहमीच आपण पाहतो एखादा हिरवा गालीचा अंतरावा त्यावर क्रिकेटचा 16 रंगावा असा 16 आपण पाहतोय. भन्नाट वेग परफ्यूम डिलिव्हरीनी पहा पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिला, परंतु त्यानंतर आता पंच इशारा करतायत. उंची होती आणि आता हाईट चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांकडे पाचारण केलं जात आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सध्या प्रलंबित आणि तिसऱ्या पंचांकडून अगदी काही क्षणांमध्ये ते निर्णय दाखल होईल. उंची होती या बॉलवर. त्यानंतर पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं प्रशांत घरत. तर फे डिलिव्हरी अग्राह्य चेंडू. शेवटच्या बॉलवर रन आलेली नाहीये. दूध का दूध और पाणी का पाणी स्पष्ट कहाणी आपल्या समोर. आणि याबरोबरच पहिल्या षटकाचा खेळ ते संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. 7 ऑन बोट 7 फॉर नन. प्रशांत घेतोय 6 बॉलमध्ये 4. रोहित भालेरावने शांत ठेवलंय, पण येणाऱ्या 4 षटकांमध्ये रन बनवावे लागतील. 7 ऑन बोट 7 धावा. बिनबाद 7. बी किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड भावा. उद्या शेवटचा दिवस. उद्या देखील अंतिम टप्प्यातले सामने पाहायला मिळतील. उद्याचा दिवस सर्वांसाठी विशेष आणि खास राहणार आहे. मुंबईच्या रणरागिणी रत्नागिरीच्या रणरागिणींच्या विरोधात मैदानात दाखल होतील. प्रेक्षणीय सामन्याची तयारी. भरपूर चर्चा रंगली आहे या स्पर्धेची. बॉलर तयार. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दाखल होईल, पण तो अंदाज आलेला नाही आणि अखेर झेल होऊ शकलेला नाहीये. सुमित हळदणकरने प्रयत्न जरूर केला मोठा फटका खेळण्याचा, पण टायमिंग जुळलेलं नव्हतं. एकदा ती प्राप्त होईल. सिंगल बरोबरच धावफलक पुढे चाललाय. रिप्ले मध्ये पहा. बुलिंटवर टप्पा पडलेला चेंडू. त्यानंतर एकदा ते मिळते. झेल निश्चितच झालेला नाही. आता स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. प्रशांतसाठी देखील चांगल्या लाईनवर चेंडू टाकले जात आहेत. या मॅच मध्ये प्रशांत थोडा शांत पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये रोहित भालेरावने खूप चांगली गोलंदाजी त्याच्या विरोधात केली आणि आता सिंहाबला आपण पाहतोय. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. वेट केला, बॉल येऊ दिला आणि त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. ही खासियत आहे या खेळाडूची. रिप्ले मध्ये पहा. थोडासा वेट केला, त्यानंतर चांगला बॉडी बॅलन्स पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर आणि बॉलने हवाई सफर केली. अखेर षटकार येतोय. लेट पण थेट. धावसंख्या 14. रियाबने पहिल्या 2 बॉलवर थांबवलं होतं फलंदाजांना, परंतु अखेर प्रशांतने मागच्या बॉलवर डॉट बॉल खेळल्यानंतर या बॉलवर आक्रमण केलं. 8 अगीचं बेस्ट डिफेन्स. बॉलर तयार. पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न केला जातोय. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचं सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय.
एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल मिस्टर एक्स्ट्राच्या रूपाने. अतिरिक्त धावेबरोबरच धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल 15 धावा स्कोर कार्डवर. सी आप तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, भरपूर एलिव्हेशन, बॉल हवेत, प्ले डाऊन दी बॉल, पण झेल निसटल्याने आता दुसऱ्या धावेसाठी देखील यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. अक्षरशः जीवाची बाजी लावली. 4 ते 5 खेळाडू झेलसाठी दाखल झाले, परंतु बॉलने सांगितलं बुलाती है मगर जाने का नाही. या बॉलवर 2 धावा प्राप्त झाल्या. 17 धावा स्कोर कार्डवर. सेव्हन्टीन ऑन बोर्ड. सिंहा पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. 9 बॉल मध्ये 12 वर खेळतोय. राऊंड विकेटने टाकलेला बॉल. वाह, ताकद दाखवली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. ही ताकद आहे या खेळाडूची. मागच्या मॅच मध्ये का मी मॅन ऑफ द मॅच राहिलोय उत्तर त्याने दिलं. शांत राहिला. मी काही संत नाहीये. मुसळधार पावसामध्ये तुफान वेगाने फिरवलेली बॅट, चांगलं टायमिंग, आक्रमक पवित्रा, धावांचा पाऊस, येतोय षटकार. धावसंख्या 23. भरपाई वसूल केली जाते, परंतु गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. सियाबने याआधी देखील चांगली गोलंदाजी केली आहे. एक धाव इथे देखील प्राप्त होते. गोषंकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. शेवटच्या बॉलवर एकेरी धाव मिळते. एकेरी धावेबरोबर षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 24 धावा स्कोर कार्डवर. आणि या षटकामध्ये तब्बल 17 धावा वसूल केल्या गेल्या. 2 षटकार ठोकले गेले. सध्या पहा चर्चा करतायत सुमित हळदणकर, जयगड विभागातील कचरे गावाला बिलॉंग करतो, आणि त्याच्या बरोबरने अर्नाळाचा सुपरस्टार प्रशांत घरत या टीममध्ये आयकॉनच्या भूमिकेत खेळत असताना 2 षटकार त्यांनी ठोकले. पहिल्या षटकामध्ये शांत राहिला, परंतु आता ही शांतता भंग झाली आहे. ट्रॅफिक जाम झालं होतं, परंतु ते ट्रॅफिक आता सुरळीत करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर प्रशांत घरतने ते काम केलंय. आणि सध्या आपण पहा मागच्या सामन्यातील 16 बॉलमध्ये 31 धावा नॉट आउट काढल्या होत्या, आणि त्याच्याच हायलाइट सध्या आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. संघनायक गोलंदाजी मागवर दाखल अतिक पाटणकर यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालेत. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि भरपूर वर्षांचा अनुभव आहे. लेदर क्रिकेट देखील चांगले खेळत, तेवढेच चांगले कमेंटेटर आहेत, पण सध्या आपल्या टीमसाठी चांगले योगदान देत आहेत. मागच्या मॅचच्या हायलाइट्स पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरतची ही फलंदाजी आपण मागच्या मॅचमध्ये पाहिली. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये खूप चांगली कामगिरी त्याने केली. सुहास पवारच्या विरोधात प्रामुख्याने खूप चांगली फटकेबाजी केली. राम जानकी गावखडीच्या विरोधात अतिक यांचा हा चेंडू ऑन साइडला लॉब केलाय. टायमिंग प्रॉपर. पुन्हा एकदा बॉल करतोय हवाई सफर. बॉलला पाठवलंय सुमितने. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. आत्मविश्वास भरपूर पाहायला मिळाला. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. हे पुन्हा एकदा यावेळी सिद्ध केले सुमितने, आणि दोन्ही खेळाडूंचे इंजिन आता गरम झाले असं म्हणायला हरकत नाहीये. मुसळधार पावसामध्ये आता दोन्ही फलंदाजांनी गिअर शिफ्ट केलं. 31 धावा स्कोर कार्डवर. आतिक पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला थोडीशी गती कमी केली. भरपूर लवकर खेळा सुमितने. पहा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगतायत ह्या फटक्यात त्याने लवकर खेळा. बॅटला बॉल ब्रश झाला, त्यानंतर एकेरी धाव प्राप्त होईल. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत पोहोचेल. 4 बॉलमध्ये 9 वर पोहोचलाय सुमित हळदणकर. साईबाबा 11 कचरी, प्रल्हादजी हळदणकर यांच्या मालकीचा संघ, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सातत्याने खेळत असतो अनेक स्पर्धांमध्ये. या स्पर्धेत देखील हा संघ खेळत असताना पुढचा चेंडू. ओहो, इथे थोडासा नाराज आहे. पुन्हा कमी गतीने टाकलेला कटर होता. इन कटरचा वापर केलाय, फिंगर रोल केले, आणि त्यानंतर प्रशांत तयारीत होता. त्याला वाटलं वेगवान चेंडू येईल, परंतु डबल माइंडेड झाला आणि अखेर या बॉलवर रन आलेली नाहीये. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केला. 1 षटकार आला, त्यानंतर 1 चेंडू निर्धाव. 2 एकेरी धावा इथे प्राप्त केल्या गेल्या. अतिक पुन्हा एकदा तयार होतील. समोरच्या दिशेने केलाय पलटवार. लांब लांब आणि लांब पाठवलाय बॉल. षटकार. मागच्या बॉलवर वेट केला, कमी गतीने टाकलेला बॉल तिथे थोडासा बीट झाला होता, परंतु यावेळेला गती वाढवली आणि त्यानंतर षटकार ठोकला.
मी परवा रात्री पुण्याहून रत्नागिरीत येत होतो, आमच्या पुढे एक टेम्पो ट्रॅव्हलर होता आणि त्याच्या मागे लिहिलं होतं चिटके तो फटके. ते फलंदाजाने सांगितलं गोलंदाजाला लाईन से भटके तो पडेंगे फटके. बॉल थोडासा पुढे टाकला आणि अगदी खरपूस समाचार घेतला. दुसरा षटकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय आतिक यांच्या विरोधात. आणि आता धावसंख्येला आकार दिला 38. एकही गडी गमावलेला नाहीये. विकेटच्या शोधामध्ये जीएमसीसी रत्नागिरी. या बेला बॅटची कडा घेतली आहे. फ्लाइंग स्लीपला बॉल फ्लाय झालाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव इथे देखील मिळेल. एकेरी बरोबरच धावफलक पुढे चाललंय. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट आमचे दोन्ही गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. 15 धावा इथे प्राप्त झाल्यात या षटकामध्ये. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकला. आणि आता 3 षटकानंतर 39 धावा झालेल्या आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात होईल मॅजिक ओव्हर. आणि या मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय उरण रायगड जिल्ह्यातील उरण तालुका आणि उरण तालुक्यातील एकच घरचा खेळाडू अमित नाईक. मागच्या मॅचमध्ये अमित नाईक आणि रोहित भालेरावनी नाबाद टार्गेट चेस केलं होतं. आणि दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू आहेत. मॅजिक ओव्हरसाठी अमितच्या खांद्यावर विश्वास दाखवलाय. मागच्या मॅचमध्ये थोडासा महागडा ठरला होता गोलंदाज म्हणून. आणि या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असताना गोलंदाजी मार्कवर तो दाखल झालाय. समोर असेल सुमित. 4 बॉलमध्ये 9 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला 14 मध्ये 26 वर खेळतोय प्रशांत. धावसंख्या 39. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. डीप कव्हर आता बाउंड्री लाईनवर तैनात केला गेलाय. पहिला बॉल फुललींचा बॉल. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. वाईट यॉर्कर लाईनवर टाकला आणि तिथून बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत सिंगल मिळतीये. एकेरी धाव घेत असताना प्रशांतला स्ट्रायकिंग एंडला पाठवले गेले. ही रणनीती असू शकते. पण प्रशांतच्या बॅटमधून धावा येत आहेत. मोठमोठे फटके तो खेळतोय. त्याची नजर सध्या बॉलवर स्थिर झाली आणि म्हणून त्याला स्ट्रायकिंग एंडला पाठवलाय. उंच आकाशाला गवसणी घालणारा हा फटका पाहायला मिळतोय. भरपूर एलिव्हेशन आणि अखेर लांबी देखील गाठली आहे. 6 धावांसाठी षटकार. याचाच तर मी उल्लेख केला. ही रणनीती असू शकेल. सिंगल घेतल्यानंतर प्रशांतला स्ट्रायकिंग एंडला पाठवण्यासाठी पहा रिप्लेमध्ये पहा अगदी जागेवरून लिलया सहजरित्या खेळला. भरपूर उंची आणि लांबी देखील गाठली. 6 धावा इथे प्राप्त केल्यात. 46 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. आता थोडासा दबाव असेल अमितवर. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपण पाहतोय. अनिमित्त ठरलं याची देही याची डोळा. रंगलेला सोहळा म्हणजेच काय बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. तिसरं पर्व त्यातच सर्वांनी. या तिसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांनाच गर्व. दर्जेदार आणि उत्तम आयोजन. नाविन्यपूर्ण उपक्रम. या स्पर्धेत आपण नेहमीच पाहत असतो. एकदा विधी देखील मिळते. 47 वर धावफलक पोहोचलाय. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक. बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. अबेला थोडासा मागे गेला. ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता बॉल परंतु मिड ऑन मधून बॉल मागे गेलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. थ्रो करेल आणि तोपर्यंत इथे पहा धोक्याची घंटी वाजली होती. कलेक्शन थोडंसं चुकलंय आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. रिप्लेमध्ये पाहायला मिळेल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. लेन बॉल होता. आडव्या बॅटने खेळला. मिडॉनमधून बॉल मागे गेला. क्षेत्ररक्षक थोडासा घसरला आणि त्याने बॉल थांबवला. त्यानंतर पहा डेडिकेशन खूप चांगले राहिले. पॉईंटच्या डोक्यावरून फटका पाहायला मिळाला पण तो एकच धाव इथे मिळणार आहे. जिद्द चिकाटी मेहनत सातत्य हे गुगल किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड नाही करता येत. ते तुम्हाला घडवावं लागतं. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. मॅजिक ओव्हर आहे. 16 धावा काढल्या गेल्या तर +5 होईल. त्यामुळे या बॉलवर मोठा फटका गरजेचा आहे. प्रयत्न निश्चितच केला होता परंतु त्यानंतर पहा बॅटची कडा घेतली. पंचांकडे अपील केलं जातंय. पहा अनेक घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतात आणि आता तिसऱ्या पंचांकडे पाचारण केलं जातंय. बहुधा बॉल यष्टीला स्पर्श झालाय का हे पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय प्रलंबित. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा लेन बॉल होता. भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर बॉल निघून गेला आणि पहा इथे स्पष्ट कहाणी पाहायला मिळेल.
परंतु बहुधा हा बॉल यष्टीमध्ये निघून गेलाय की काय असं चित्र पाहायला मिळते. तिसरे पंच पूर्णपणे पडताळणी करतील, त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. येस, OUT आउट. प्रशांत घरत बॅक टू दी पवेलियन गॉन. प्रशांत घरतची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. 19 बॉलमध्ये 36 धावा या खेळाडूंनी ते काढले. 4 षटकार त्यांनी ठोकले आणि त्यानंतर तो बाद झालाय. अमित नाईकच्या खात्यामध्ये जाते ही विकेट. पहिला धक्का बसत असताना साईबाबा 11 कचरे धावसंख्या स्कोर कार्डवर. मॅजिक ओव्हरमध्ये महत्वाची विकेट. प्रशांत घरत 19 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान, 4 उत्तुंग षटकार. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आकाश दातकर येतोय, जो गुहागरचा खेळाडू सध्या मुंबईमध्ये स्थित एक चांगला ऑलराऊंडर आहे. तो मैदानामध्ये दाखल झालाय. पन्नास धावा स्कोर कार्डवर, पण -5 होतील कारण तुम्हाला मॅजिक ओव्हरमध्ये 16 धावा काढता आलेल्या नाहीयेत. हे धावसंख्या 45. एक गडी बाद. खंडाळा विभागातील जांभारी गाव, या गावाला बिलॉंग करतो आकाश धातकर. या टीममध्ये तो दाखल झाला. एक चांगला ऑलराऊंडर, लिथर क्रिकेटचा भरपूर अनुभव. आणि शेवटच्या षटकासाठी आता पुन्हा रोहित भालेराव येतोय. त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये अगदी भालेराव एखादा भाला फेकावा एवढ्या वेगाने चेंडू टाकले. तिथे प्रशांत घरतला बीट केलं होतं. सध्या शूची लेस बांधताना तो पाहायला मिळतोय, तयार होतोय. त्याच्यासमोर असे स्ट्रायकिंग एंडला सुमित हळदणकर 5 बॉलमध्ये 10 वर येतोय. पहिला बॉल शेवटच्या षटकातला भरपूर वेगाने टाकलाय, आपट बार पाहायला मिळाला. अंबाय सिग्नल येतोय, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. 5व्या षटकाची सुरुवात अतिरिक्त चेंडूने केली जाते. एक दिग्गज समालोचक व्ही करमरकर यांचा शब्द, आपट बार. वाईट +1, 52 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. त्यापैकी 5 मायनस केल्या. आणि त्यानंतर धावफलकावर आपण पाहिलं तर टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतली यष्टीरक्षकांनी, बहुधा झेल टिपली आणि आणखी एक विकेट इथे मिळते आहे. सुमित हळदणकर इथे बाद होतोय. शेवटच्या षटकाच्या या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला रोहित भालेरावच्या विरोधात. पण यष्टीच्या मागे विकी जाधव, खूप चांगला कल्पक यष्टीरक्षक. रिप्लेमध्ये पहा, अगू टप्प्याचा बॉल बिग हिट करायचा होता. बॅटची कडा घेतली. सेकंड अटेम्प्टला हा झेल टिपलाय विकीने. फर्स्ट अटेम्प्टला बॉल हाताला लागून थोडा वेळ हवेत राहिला. आणखी एक मोठी विकेट. दोन्ही सलामीवीर सध्या डगआउटमध्ये परत आहेत. साईबाबा 11 कचरे. धावसंख्या स्कोर कार्डवर 47, 47 धावा, एक गडी बाद. तेजस हळदणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमचा कॅप्टन, टीमचा नेता. पण तो टीमच्या नेत्याला थोडासा अभिनेता म्हणून देखील संबोधावं लागेल. त्याच्याकडून महत्त्वाची भूमिका मैदानामध्ये पूर्ण करायची आहे. धावसंख्या 47. बी अ किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी, तिसरं पर्व, क्रिकेटचा 16. एखादा हिरवा गालीच्या अंतराबा, त्यावर क्रिकेटचा हा 16 रंगावा, तसंच हे चित्र पाहायला मिळतंय. हा बॉल लेन बॉल होता. क्रॉस बॅटने खेळलाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. मॅडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक दाखल होईल, तोपर्यंत सिंगल. या स्पर्धेचे निर्माते, या स्पर्धेचे जनक आदरणीय दीपकदादा पवार, त्याचबरोबर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका आदरणीय दीपक मोरे सर. आणि यांच्या दरम्यान सध्या चर्चा देखील पाहायला मिळते. रत्नागिरीचं क्रिकेट आज लोकलपासून ग्लोबल लेवलला जर कोणी नेलं असेल तर या व्यक्तिमत्वांना आपल्याला नेहमीच नाव घ्यावं लागेल. परंतु याच दरम्यान मोठा फटका येतोय आकाश धातकरच्या बॅटमधून. हा षटकार दिल मांगे मोर. रिप्लेमध्ये पहा, रोहित भालेरावचा हा चेंडू विथ द बाउन्स खेळला, पूल केलाय आणि बॉलला गोल केला. या षटकाराबरोबर धावसंख्या 54 वर पोहोचली आहे. 50 अप. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये एकाच दुसरा मोठा फटका आला तर चांगलं लक्ष प्रस्थापित केलं जाईल. 60+ जाण्याचा प्रयत्न केला जाईल. रोहितचा पुढचा चेंडू पुन्हा वेगवान पद्धतीने टाकलाय. यावेळेला देखील बाउन्स केला बॉल आणि पंचांचा निर्णय येतोय. हा नो बॉल आहे. 1+1, 2 धावा इथे देखील मिळतील. चुकीला माफी नाहीये. फ्री हिटचा बॉल असेल स्ट्रायकिंग एंडला. आकाश, फ्री हिटचा बॉल हवेत खेळला गेलाय. भरपूर वरती बॉल एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत 2 धावा.
इथे पूर्ण केल्या जात आहेत. तर झेलसाठी प्रयत्न केला पण फ्री हिटच्या बॉलवर झेल घेऊन तसंही विकेट मिळाली नसती. मी बॉल थांबवण्याचा प्रयत्न 2 धावा इथे पूर्ण केल्या. 58 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवर एक मोठा फटका आला तर 60 ते 65 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकेल आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. गोलंदाज तयार. ओहो हो इथे भन्नाट वेग. आउटसाइड ऑफ स्टंप लाईनमध्ये थोडासा बदल केला. हा कल्पक खेळाडू आहे रोहित, जो डोंबिवली विभागाला बिलॉंग करतो. या स्पर्धेमध्ये खेळत असताना आज त्याची चर्चा भरपूर राहिली आणि या बॉलवर त्याने बीट केलंय तेजसला. माफ करा, आकाश स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना आकाशला बीट केलं. त्यानंतर अंपायर सिग्नल येतोय वाईट बॉल. 59 धावा स्कोर कार्डवर. 59 ऑन बोर्ड. 60 धावा आहेत आणि शेवटच्या बॉलवर प्रहार केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय बॉल. येतोय षटकार. शेवट गोड केलाय. शेवटच्या बॉलवर ताकद दाखवली. पोझिशन मध्ये आला. बॅटचा स्विंग वेगाने फिरवला आणि त्यानंतर चांगले टायमिंग जुळत असताना षटकार ठोकलाय. रिप्ले मध्ये पहा. शेवट गोड केला. एक पाय पुढे टाकला. त्यानंतर बॉडी बॅलन्स खूप चांगला पाहायला मिळाला. कनेक्शन चांगलं होतं आणि षटकार आलाय. शेवटच्या बॉलवर षटकार येतोय. या षटकाराबरोबरच पहिल्या डावाचा समारोप होतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 66 धावा. 2 गडी बाद 66 67 धावा इथून बनवायचे असतील दुसऱ्या डावामध्ये जिंकण्यासाठी GMCC रत्नागिरी या संघाला. आणि पहिल्या डावाचा लेखाजोगा पहा. साईबाबा 11 कजरे, प्रशांत गरतने 19 बॉलमध्ये 36 धावांचं योगदान दिलं. सुमित हळदणकर 6 बॉलमध्ये 10 धावा काढून बाद झाला. आकाश धातकरने 5 बॉलमध्ये 14 काढल्या, नाबाद राहिलाय. तेजस हळदणकर 1 बॉलमध्ये 1, एक्स्ट्राजमध्ये 5 मिळाल्या आणि त्यानंतर 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मिळाल्या. गोलंदाजांची गोलंदाजी रोहित भालेराव 2 षटक 25 धावा, 1 गडी बाद केलाय. आतिक पाटणकर 1 षटक 15 धावा. सिंहापने 1 षटक टाकलं, 17 धावा त्याने खर्च केल्या. अमित नाईकने 1 षटक टाकलं, 11 धावा खर्च केल्या. 1 गडी त्याने बाद केला. फॉलो ऑफ विकेट्स पहा. 50ला 1 आणि त्यानंतर मायनस झाल्या होत्या धावा. ते 47 धावा असताना दुसरा धक्का बसला होता. 66 धावा झालेल्या आहेत. 67 धावांचं लक्ष आहे. जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. काही क्षणांसाठी मी थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. बियर किंग रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 तिसरं पर्व. दुसऱ्या डावामध्ये ऐकूया पुन्हा एकदा मालवणी साज आणि मालवणी बाज अर्थातच बादल चौधरी सरांना. या सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद गोपी सर. सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत या सुंदर सुंदर हिरव्यागार मैदानावर. श्रावणाचा महिना, हे सुंदर निसर्गरम्य मैदान आणि अशा क्षणी बालकवींची कविता न आठवली तर आश्चर्य. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणला असे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे, तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलधारांवर अनंत संध्या राग पहा, पूर्ण नभांवर होय रेखिले, सुंदरतेचे रूप महा. बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते, उतरून येते अवनीवरती ग्रह गोलचकी एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. किल्ला रेही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात, देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून ख्यावे श्रावण महिन्याचे गीत, वदनी त्यांच्या वाचून ख्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण महिन्याचा हा महिमा ज्यांनी लिहून ठेवलाय
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्यासाठी टाळ्या नक्कीच वाजतील आणि याच टाळ्यांच्या गजरात जाऊया मालवणी केंद्रावर. देवभरा करो गाववाल्यानो, मालवणी आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. आजच्या दिवसातलो सामनो क्रमांक 6, ज्या महत्त्वाच्या सामन्यात GMCC रत्नागिरी संघान जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग आणि साईबाबा 11 कचरे संघाची फलंदाजी. पहिली फलंदाजी करताना धावसंख्या जमवली 67 रन्सांचा लक्ष घेऊन GMCC रत्नागिरी संघाची सलामीची जोडी मैदानावर दिसतली. रोहित भालेराव आणि अमित नाईक. रोहित भालेराव डोंबिवलीचो हो गुणवान खेळाडू, यापूर्वीच्या सामन्याचो हिरो. 11 चेंडूत 30 धावा ही त्याची होती कामगिरी. त्याच्यासोबत नवी मुंबई उरणचो मागच्या सामन्यात 13 चेंडूत 34 धावांचो रतीब घालणारो अमित नाईक ही 2 किल्लार जोडी मैदानावर. समोर 67 रन्सांचो बचाव करण्याच्या इराद्यान साईबाबा 11 कचरे संघाचो गोलंदाज. आकाश धातकर रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागरचो हो गुणवान खेळाडू. पहिलो चेंडू कव्हर ड्राईव्ह, डीपेक्षा कव्हरच्या दिशेने येतलो खेळाडू. कव्हरच्या दिशेन क्षेत्ररक्षण सुंदर, एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी इनिंगची सुरुवात. मालवणी भाषेत बोनी जका म्हटली जाता तो बोनीयेचो पहिलो रन. 67 रन्सांचा टार्गेट, 5 ओव्हरींचो सामनो आणि यानंतर क्वार्टर फायनलचो एक महत्वाचो सामनो. आजच्या दिवसातलो एक शेवटचो महत्वाचो सामनो बाकी असा. जिगर नाचणे संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारो आजच्या दिवसातलो पहिलो संघ. आतापर्यंत विचार केलो तर YCC पॉवर्स कोल्हापूर, रत्नागिरी वॉरियर्स, ऑल परटवणे हे 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल आणि अगदी थोड्याच वेळा चौथो संघ. पण या दरम्यान आश्चर्य नवल की चमत्कार. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार डायरेक्ट चंद्रार रोहित भालेरावच्या बॅटमधून. रिप्लेमध्ये या फटक्याची नजाकत बघूक मिळतली. पायाचा वापर, सुंदर पदलालित्य, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात बॅटच्या मधोमध घेतलेलो फटको लॉंग ऑफच्या कपडावरसून. पॉवर हिटिंग जेका म्हटली जाता, मनगटाचो वापर, मनगटाच्या खांद्याच्या ताकदीचो वापर. रोहित भालेराव आणि सध्या रोहित या नावामागेच एक वेगळी जादू. त्या जादूचो सुद्धा वापर मैदानावर या रोहित भालेराव कडसून. पहिल्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या स्थिरावलेली 8 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले, फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन आणि या खेळाडूंच्या मर्यादित क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवचो लागतलो. ऑफस्टंपच्या बरोच बाहेर भरकटलेलो चेंडू. पंचांचो इशारो, दोन्ही हात जमनीक समांतर चेंडू ठरलो अवांतर. एकेरी धावेनिशी धावसंख्या 9 रन्सावर. 3 चेंडू 7 धावा ही रोहितची कामगिरी. अमित नाईक 1 चेंडूत 1 रन. रोहित भालेकरचा अजून एक फटको. कव्हरच्या कपडावरसून बघता बघता चेंडू आकांड्या पार. मृत्यूलोकाकडसून चेंडू स्वर्गलोकीच्या दिशेन. बी अ किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. या ओव्हर मधलं हो दुसरो षटकार. रिप्ले मध्ये त्याची परत एकदा नजाकत तुमका बघूक मिळतली. tenniscricket.in च्या माध्यमातून 15 ही धावसंख्या. आमच्या लॉंग ऑफच्या कव्हरच्या क्षेत्ररक्षकांका सलामी देत चेंडूचा प्रवास आकांड्या पार. मॅक्झिमम रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. यावेळी एक तेरी तो एक मेरी, एक अप साइडिक, एक लेग साइडिक, एक कव्हर्स कपडावरसून, एक मिड विकेटच्या कपडावरसून आदरणीय भैया शेठ सामंत साहेब हिंका मानवंदना देत चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. डायरेक्ट चंद्रार. रोहित भालेरावचो अजून एक दमदार ताकदवान षटकार. 21 धावा. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. या ओव्हरीत 3 षटकार आपण बघितले रोहित कडसून. क्रिकेटच्या इतिहासात सुद्धा आजचो दिवस लिहिलो जातलो. भारतीय संघाचो गब्बर जिने आज आपली रिटायरमेंट जाहीर केली. शिखर धवनने दिलेला योगदान सुद्धा नक्की आठवला जातला. अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, एशिया कप 2014 मोस्ट रन गेटर, वर्ल्ड कप 2015 मोस्ट रन गेटर, चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मोस्ट रन गेटर फॉर इंडिया आणि एशिया कप 2018 प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. शिखर धवन पुढच्या वाटचालीसाठी तुमका सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा.
वाईड बॉल. दुसऱ्या ओव्हरीची सुरुवात प्रशांत बॉलिंग मार्कवर. त्या प्रशांतने आज आपल्या नावाक न साजेशी कामगिरी केली. त्याच्या नावात शांतपणा असा, पण या नावाक न साजेशी आक्रमक फटकेबाजी ज्याने दाखवली जी गरजेची होती. एका मॅचचो हिरो. या मॅचमध्ये 19 चेंडू 36 धावा ही दर्जेदार कामगिरी. आवाज आवाज आवाज. बॅटची कड विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेलो चेंडू. प्रशांत घरतने केलेली कमाल. मॅन विथ गोल्डन आर्म ज्याका म्हटलं जाता, मिडास टच लाभलेलो खेळाडू. पहिल्यांदा फलंदाजी आणि यावेळी गोलंदाजीत सुद्धा कमाल. एक महत्वाची विकेट. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रिप्लेत ही नजाकत. अखोट टप्प्याचो चेंडू. रोहितचो इरादो होतो पूल करण्याचो, पण ह्यो पूल अनसक्सेसफुल. अंगलट इलेलो पूल. पहिल्या विकेटचा पतन. पाठलाग करूचो असा 67 रन्सांचो दुसऱ्या ओव्हरीचो खेळ. प्रशांतने केलेली कमाल. पहिलो चेंडू वाईड बॉल टाकल्यानंतर आपल्या संघाक अनपेक्षित मिळवून दिलेली एक महत्वाची सफलता. ही सफलता खूप गरजेची होती, कारण एका बाजून ज्या प्रकारे प्रशांत आज मैदानावर कामगिरी करता, ही सफलता प्रशांत मिळवून देतलो ही कॅप्टनला सुद्धा अपेक्षा होती. आणि त्यामुळेच तेजस हळदणकर कॅप्टनने चेंडू सुपूर्द केलो प्रशांतकडे, आणि प्रशांतने सुद्धा आपल्या कॅप्टनला, आपल्या टीम मॅनेजमेंटला अपेक्षित मिळवून दिलेला यश. तिसऱ्या पंचांकडे इलेली विचारणा या चेंडूसाठी, हाईटसाठी. या चेंडूवर तिसऱ्या पंचांकडे केली गेलेली विचारणा. पंचांचो इशारो इलेलो आऊटचो, आणि त्यानंतर थोडा वेळ मैदानावर थांबलेलो खेळ. सुंदर मैदानावर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा श्री साई स्पोर्ट रत्नागिरी. तोपर्यंत स्क्रीनवर बघा प्रशांत भालेरावची यापूर्वीच्या मॅचची इनिंग. प्रशांत घरत नावाचा वादळ. आपण पाहतोय श्री साई स्पोर्ट रत्नागिरी स्मार्टनेट रत्नागिरी आयोजित सन्माननीय श्री दीपक दादा पवार पुरस्कृत बी अ किंग 2024 चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सीझन 3 रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट. प्रथम क्रमांक रुपये 1 लाख, द्वितीय क्रमांक रुपये 50,000, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर या प्रत्येकासाठी रुपये 5,000 आणि आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज TVS ज्युपिटर तुषारजी साळवे, अभिजी दुधे साहेब यांच्याकडून प्रायोजित आयकॉनिक प्लेअरसाठी गियर्ड सायकल शहबाज, शाहिद खान, शाहिद मेनन, साद काझी. आणि प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचसाठी यॉर्कर कॅप यॉर्कर स्पोर्ट्सचे निलेश यांच्याकडून, आणि जर्सी श्री साई स्पोर्ट रत्नागिरी सोनम चव्हाण, गिरीश कोचरेकर यांच्याकडून.
या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय दीपकदादा पवार साहेब कॉम्बॉक्समध्ये उपस्थित. दीपकदादांचे मनपूर्वक आभार. या ग्रामीण भागातील खेळाडूंना, समालोचकांना, पंचांना सुद्धा एवढ्या मोठ्या स्पर्धेचा अनुभव या स्पर्धेच्या निमित्तानं मिळतोय. परत एकदा जाऊया मैदानाच्या दिशेन. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तो धावफलक 67 जो पाठलाग. नवीन फलंदाज इल्याज मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटलेलो झेल. विराज जाधव सारख्या मातब्बर खेळाडू इल्या पावली माघारी पाठवण्याची संधी, ही संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रशांतने. फिल्डरने त्याच्यावर सोडलेला पाणी देव देता आणि देवचार पाठ घेता, ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारी ही फिल्डिंग. जीवदानाचा विराज कसो फायदा उठवतलो. रिप्ले मध्ये बघा, साधो सोपो सुटलेलो झेल आणि त्यानंतरच्या फुलटॉस चेंडूवरची ही कमाल, धमाल आणि बेमिसाल. बुक्की टेंगुळ ज्याका म्हटलं जातं त्याप्रमाणे फुलटॉस चेंडूवर मिड विकेटच्या कपडावरसून जर यो झेल सुटलो नसतो तर स्ट्राईक रोटेट झाली नसती, आणि स्ट्राईक रोटेट झाली नसती तर यो षटकार बसलो नसतो. वेस्ट हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे केलेली विचारणा. एक एक सुटलेलो झेल किती महत्वाचा असता, किती महागडो ठरता त्याचा ह्या उदाहरण असा. लॉंगॉनच्या दिशेने एक साधो सोपो झेल सुटलो, जमिनीक दान झालो, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतरच्या चेंडूवर षटकार बसलो. टार्गेट 67 रन्सांचा. एक एक रन्स वाचवणं खूप गरजेचा असा, आणि 5 ओव्हरीमध्ये 67 खूप मोठी धावसंख्या नाही असा, सलग आणि सहज चेस होण्यासारखी. त्यामुळे हे प्रत्येक रन्स तुम्ही वाचवणं गरजेचं असतं. तिसऱ्या पंचांचं डिसिजन पेंडिंग. मैदानावरची ही जोडी रोहित भालेराव आणि विराज जाधव. थोडीशी हृदयाची ठोक्यांची धडधड ऐकाक नक्की येतली, कारण ह्यो चेंडू खूप महत्वाचो. षटकार तर ह्याच्यावर वसूल झालो. रिप्ले तुमका बघूक मिळतलो. गोलंदाज बॉलिंग मार्कवर चेंडू फुल टॉस तर असा, पण ह्यो चेंडू वेस्ट टाईट होतो की नाही. येस, पंचांचो इशारो इलो, नो बॉल. वेस्ट टाईट साठी नो बॉल पंचांचो. तिसऱ्या पंचांचो इलेलो इशारो. आमदनी 98, खर्चा रुपया. एकतर झालेली मिस फिल्डिंग, सुटलेलो झेल, त्यानंतर तो षटकार आणि त्यावर मिळालेलो नो बॉलचो फ्री हिट, म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि तेथून उचनो मागणारो शेजारी. फ्री हिटचो चेंडू, आणि या फ्री हिटच्या चेंडूवर रोहित भालेरावचो इरादो असतो मोठ्या फटक्याचो. 25 आपल्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळणारो रोहित बॅटची कट घेऊन जाणारो 1 रन्साचो फटको आणि 1 धावेनीची धावसंख्या 30 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो खेळ तुम्ही बघतात. एकूण 5 ओव्हरीमध्ये 67 रन्सांचा टार्गेट असा. GMCC रत्नागिरी संघ टॉस जिंकान घेतलेलो फिल्डिंगचो निर्णय आणि साईबाबा कचरे संघाक 66 धावसंख्येत रोखल्यानंतरची ही कामगिरी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचो टप्पो पाठलाग करून खेळण्याचा प्रयत्न होतो. बॅटर थोडंसं बीट पाठोपाठ विकेट किपर बीट. 22च्या स्वरूपात 1 रन आणि 1 धावेनीची धावसंख्या 32 रन्सावर. 20 चेंडू आणि 35 धावांची अजून गरज असा. 20 चेंडू आणि 35 धावा, आणि यानंतर होणारो आजच्या दिवसातलो शेवटचो महत्वाचो क्वार्टर फायनलचो सामनो जिगर नाचणे विरुद्ध या सामन्यातलो विजेतो. 3 सेमीफायनलिस्ट टीम आतापर्यंत आपल्या समोर. कोल्हापूर, रत्नागिरी आणि ऑल परटवणे. परत एकदा थोडीशी बातचीत. चार चेंडू संपलेत. 4 चेंडू संपलेत. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर विकेट, 1 रन डिक्लेअर, त्यानंतर नो बॉल +6, 1 डिक्लेअर आणि 1 बाईज. 4 बॉल सर.
हाय व्होल्टेज ड्रामा तुमका बघूक मेळतलो. प्रत्येक चेंडूवर नक्कीच काय नाही काय वेगवेगळ्या तुमका बघूक मिळता. कारण अशा स्थितीत ही स्पर्धा असा की या जागेवरून हरणं कोणाकच आवडायचं नाही. कारण ही स्पर्धा फक्त बक्षिसापुरती मोठी नाही असत तर ही स्पर्धा असा मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची संपूर्ण रत्नागिरीवासियांची नाही महाराष्ट्र वासियांसाठी आता ही मानाची स्पर्धा झालेली असा. श्री साई स्पोर्ट रत्नागिरी, स्मार्टनेट रत्नागिरी आयोजित सन्माननीय श्री दीपक दादा पवार पुरस्कृत रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी तिसऱ्या पर्वातली ही स्पर्धा आणि या जागेवरून हरणं ह्या कोणाकच आवडायचा नाही. परत एकदा मैदानाच्या दिशेने धावसंख्या 32 पाठलाग 67 रन्सांचो चालू असा. दुसऱ्या ओव्हरीचो ह्यो 5वो चेंडू आखूट टप्प्याचो पूल करण्याचो असफल प्रयत्न. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. उरलेला काम विकेट कीपरकडे. चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त. 32 धावा. दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारो एक चेंडू बाकी असा आणि या एका चेंडूवर रोहित भालेराव काय करामत करतलो ह्याकडे सगळ्यांचं लागलेलो लक्ष. आखूट टप्प्याच्या चेंडूवर रोहितचो मोठो फटको. जणू काय गुलीगत धोका. डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग. रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार मॅक्झिमम. विराज आता दिसतलो स्ट्रायकर एंडवर 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर. बऱ्याच काळची विश्रांती कारण एका बाजून रोहित भालेराव. रिप्लेमध्ये बघा या आखूट टप्प्याचो कसं उठवलेलो फायदो. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर स्थिरावलेली नजर. कनेक्शन आणि कनेक्शन झाल्यानंतर सुद्धा रोहित भालेरावचे डोळे या चेंडूवर स्थिरावलेले. 2 ओव्हरींची सांगता 38-38 फॉर 1. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 18 चेंडू 29 धावांची गरज. इक्वेशन रिक्वायर्ड 29 फ्रॉम 18. 19 चेंडू 18 चेंडू 29. इक्वेशन तुमच्या समोर. धावसंख्या झाली 38-38. 2 ओव्हरीमध्ये 38 धावांचो रतीब. जवळपास 19 धावांची सरासरी प्रत्येक षटका मागे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात घेऊन बॉलिंग मार्कवर तेजस एक्सप्रेस. आणि तेजस एक्सप्रेसचा उठवलेलो फायदो. पहिल्या चेंडूवर एक लांब लचक. डायरेक्ट चंद्रार षटकार. आखूट टप्प्याचो चेंडू परत एकदा बॅकफुट पंच. कव्हर पॉइंटच्या कपडावरसून मॅक्झिमम सिक्सर. गोलंदाजाची वापसी. एक तेरी तो एक मेरी. तेजस हळदणकर संघाचो नायक, सेनापती, कर्णधार. काहीतरी चमत्कार नक्की तेजस तुका करून दाखवचो लागतलो. संघासाठी विकेट खूप महत्वाचे. एका बाजून रोहित भालेराव आणि विराज जाधव हे 2 खेळाडू विजयाच्या दिशेने क्वार्टर फायनलच्या दिशेने दिमाखात वाटचाल करताना. साईबाबा 11 कचरे संघासाठी विकेट. मेडन चेंडू डॉट बॉल खूप महत्वाचे. स्वतः गोलंदाज चेंडू अडवेपर्यंत एकेरी धावेवर समाधान. धावसंख्या 44. 16 चेंडू 15 चेंडू 22 धावांची गरज. धावसंख्या 45 रन्सावर. 15 चेंडू 22. इक्वेशन रिक्वायर्ड 22 फ्रॉम 15. 45 ही धावसंख्या. 67 तो पाठलाग. पसलेलो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. विकेट कीपर गोलंदाज शॉर्ट स्क्वेअर लेग. 3 खेळाडू चेंडूच्या मागे. प्रयत्न तर खूपच सुंदर होतो. हे एफर्टसाठी 100 आउट ऑफ 100. या प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 मार्क नक्की मिळतले. रिप्लेमध्ये बघूक मिळतला या 3 खेळाडूंमध्ये रंगलेली ही झुंज. तिघांनी प्रयत्न त्यापैकी विकेट कीपर आणि गोलंदाजाचो दर्जेदार प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेंडून दिलेलो दगो. सुटलेलो झेल. एकेरी धावेनिशी धावसंख्या 46-46. 21 रन्सांची अजून गरज. 67 रन्सांचो पाठलाग. आणि या दरम्यान विराज जाधव. आपल्या नावाप्रमाणे विराट फटको. लॉंगॉनच्या कपडावरसून. बी अ किंग. रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादो असतो विराज जाधव आणि रोहित भालेराव. कारण यानंतरचो एक महत्वाचा सामनो जो सामना तुमका घेऊन जातलो सेमीफायनल मध्ये. जिगर नाचणे संघ एका बाजून वाट बघताना खयचो असतलो दुसरो संघ साईबाबा 11 कचरे
की GMCC रत्नागिरी. धावफलक 52, 13 चेंडू 15 रन्सांची गरज. स्क्रीनवर दिसणारे आमचे सगळे प्रेक्षक वर्ग, रसिक प्रेक्षक, रसिक राजा, या सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. गौरव नागवेकर, अमोल भोसले, अक्षय राठोड, या तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत. 52-52 एका गडाच्या मोबदल्यात 67 जो पाठलाग. तेजसची गोलंदाजी, संघाचो नायक, सेनापती आणि कर्णधार या नात्यान तेजसने खर्च केले या ओव्हरमध्ये 14 रन. 12 चेंडू शेवटचे शिल्लक. शेवटचे 12 चेंडू आणि सगळ्यात महत्वाची ओव्हर, मॅजिक ओव्हर तुमका बघू मिळतील. ही 4थी ओव्हर. या स्पर्धेचे काही साधे सोपे सरळ नियम. पहिले 4 ओव्हर तुमका फ्रेश बॉलर वापरूचे लागतले. तोपर्यंत ऍक्शन रिप्ले बघूया. रोहित भालेरावची कमाल, धमाल, बेमिसाल, बॅकफूट पंच, लॉंग ऑफच्या कपडा वरसून. त्यानंतर पुढचं बघूया षटकार काय होतो. ओव्हरपिच चेंडू कव्हरच्या कपडा वरसून. धावसंख्या झाली 52-52. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेन. फुल टॉस होतो मिड विकेटच्या दिशेन. शेवटचे 12 चेंडू अजून शिल्लक, 15 रन्सांची गरज. आखो टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेन. हे सगळे क्षण तुमच्यासाठी tenniscricket.in च्या माध्यमातून रोहित भालेरावची ही जबरदस्त कामगिरी तुमका ऍक्शन रिप्लेच्या स्वरूपात tenniscricket.in ने दाखवली. धन्यवाद tenniscricket.in ची पूर्ण टीम, संतोषी नाणेकर, सगळे कॅमेरामॅन, आमचे ऑपरेटर आणि खास करून आमची व्हॅनिटी व्हॅन, ज्या व्हॅनमध्ये बसलेले आमचे सगळे सहकारी, या सगळ्यांचे आभार. पाठलाग चालू आहे 67 रन्सांचो. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. स्क्रीनवर दिसणारे आमचे स्कोरर सुयोग देवस्थळी. अचूक आकडेवारी आणि ठाम मत. सुयोगजी तुमचे मनपूर्वक आभार असतात, कारण तुमची आकडेवारी, सोनमताई आमच्या इलेक्ट्रॉनिक स्कोररची आकडेवारी इतकी सुंदर, दर्जेदार, आणि त्यामुळे समालोचन करण्याची मजा सुद्धा खूप वेगळी. शेवटच्या 12 चेंडूंचो खेळ शिल्लक. पाठलाग चालू असा 67 रन्सांचो. धावफलक 52 रन्सावर. आणि मॅजिक ओव्हर, ज्यामध्ये जर बॅट्समनने केले 16 रन तर मिळतले ॲडिशनल 5 रन. खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगांच्या कपडावरसून. परत एकदा डायरेक्ट चंद्रार. बी अ किंग, रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. 58 या धावसंख्येवर घेऊन जाणारा फटको. खोलवर टप्प्याचा चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची नजाकत आणि जादू सुद्धा. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पार्थ हळदणकर. 11 चेंडू आणि फक्त 9 धावांची गरज. एखादो चमत्कार पार्थ कडसून अपेक्षित असतलो. मग अशी आपण पार्थ गांधी बघितलो, ह्यो पार्थ हळदणकर. हे 2 पार्थ मैदानावर आज रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये. त्या पार्थने केलेली कमाल. कव्हर पॉइंटच्या कपडावरसून अपरकट खेळण्याचा असफल प्रयत्न. चेंडू हवेत, बिल्डर चेंडूच्या खाली आणि दुसऱ्या विकेटचा पतन. रोहित भालेराव दुसऱ्या विकेटच्या स्वरूपात तंबूच्या दिशेने परतताना, पण बाद होण्यापूर्वी केलेली कामगिरी बघा. 13 चेंडू 39 धावा, 6 षटकारांचा समावेश. रोहित, तुका विनंती असलेली कॅमेऱ्याच्या दिशेने जरा बॅट उंचावून दाखवची. तुझ्याकडे असलेलो कॅमेरा फोकस. टाळी आवाजाने रोहितसाठी दर्जेदार कामगिरी. रोहित भालेराव, मॅन फ्रॉम डोंबिवली. कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. रिप्लेमध्ये तुमका ह्याची मजा परत एकदा अनुभवक मिळतली. 10 चेंडू 9 धावांची अजूनही गरज. जो चमत्कार गरजेचा होतो पार्थ कडसून, तो चमत्कार पार्थने करून दाखवलो. पार्थ या अर्जुनाचा नाव असा. अर्जुनाक पार्थ या नावाने सुद्धा ओळखले जातं. आणि त्या अर्जुनाचं लक्ष होतं झाडावर टांगलेल्या पोपटाच्या डोळ्याकडे. त्या अर्जुनाचं कायम लक्ष असायचो वर गोल फिरणाऱ्या माशाच्या डोळ्याकडे. आणि त्यामुळे तो अर्जुन लक्षभेद करू शकलो. या अर्जुनाकडसून, या पार्थाकडसून सुद्धा अगदी तशीच लक्षभेदाची अपेक्षा. मॅजिक ओव्हर मध्ये 2 चेंडूत 6 धावा आतापर्यंत खर्च केले पार्थने. अजूनही 4 चेंडू बाकी. तिसरा चेंडू निर्धाव. अजून 3 चेंडू बाकी. या 3 चेंडू मध्ये पार्थ, तू जर कमाल केलंस तर परत वापसी होऊ शकता संघाची. कारण 5 धावांची पेनल्टी खूप महत्वाची असलेली, ती कोणाक मिळतली त्याच्यावर बराच काय अवलंबून. आखो टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून. माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. बी अ किंग, रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. विजयाची फक्त औपचारिकता बाकी राहिली की काय. 8 चेंडू 3 धावा. रोहित भालेराव जरी लवकर बाद झालो तरी सुनील जणू काय रोहित कडसून आशीर्वाद घेऊन मैदानावर. इल्याच
षटकार दुसऱ्या चेंडूवर. 8 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. रिप्ले मधली ही जादू आणि ही मजा परत एकदा, आणि ही सगळी मजा तुम्ही बघू शकता tenniscricket.in च्या माध्यमातून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अभिमान वाटण्यासारखं हे सगळ्यांचं चॅनल. आतापर्यंत 19 लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर tenniscricket.in चे. पारची वापसी एका चेंडूसाठी का होईना. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. पंचांचो इशारो निर्धाव चेंडूचो. 7 चेंडू 3 धावांची गरज. मॅजिक ओव्हरचा शेवटचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर फक्त बघित राहतो लोकांना. चेंडू आकांड्या पार. गोलीगत धोका आणि बुक्की टेंगुळ देऊन चेंडू बिया किंग रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार द मॅक्झिमम. आणि या षटकारानिशी 67 रन्सांचा पाठलाग अगदी साध्या सोप्या पद्धतीने करून GMCC रत्नागिरी संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारो आजच्या दिवसातलो दुसरो सामनो. त्या संघाचो लगेच सामनो होतलो जिगर नाचणे संघाविरुद्ध. तोपर्यंत या मॅच विनिंग षटकाराचो ऍक्शन रिप्ले सनील उकारडेचो ह्यो षटकार. धोनी स्टाईल मॅच फिनिश. सपला विषय. स्कोरबोर्ड बघूया. साईबाबा 11 कचरे संघान धावा जमवले 66. प्रशांत 19 चेंडू 36 धावा. आकाश 5 चेंडू 14 धावा. सुमित 6 चेंडू 10 धावा आणि तेजस 1 चेंडूत 1 धाव. गोलंदाजी केली होती अमित नाईक. 1 विकेट 11 धावा खर्च करून. रोहित भालेराव 25 धावा खर्च करून 1 विकेट. अतिक 15 धावा खर्च आणि सिहाब 17 धावांचा खर्च. 67 धावांचा पाठलाग करताना रोहित भालेराव 13 चेंडू 39 धावा. विराज जाधव 6 चेंडू 14 धावा. सनील 4 चेंडू 12 धावा. अमित नाईक 2 चेंडू 1 धाव. या सर्वांच्या जोरावर अगदी साधा सोपा सहज विजय प्राप्त करून GMCC रत्नागिरी संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतोय. गोलंदाजांनी थोडीशी निराशा केली. प्रशांत 16 धावा खर्च करतोय 1 सफलता. पार्थ 18 धावांचा खर्च 1 सफलता. तेजस 14 धावांचा खर्च आणि आकाश महागडा ठरतोय 21 धावांचा खर्च. सामन्यात विजयश्री प्राप्त करतोय GMCC रत्नागिरी संघ. आणि या सामन्याचा हिरो ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित भालेराव. 13 चेंडू 39 धावा आणि गोलंदाजी करताना 1 सफलता. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. ऐकूया आवाज कल्पेश तामाणेकर सर आणि त्यानंतर गोपी जाधव सर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुन्हा एकदा